जाईना घेतल्याशिवाय जाईना बायको मिळाली मेड इन चायना बायको मिळाली मेड इन चायना लक्षवेधी पुन्हा एकदा आपण मैदानाकडे एकूण धावा आहेत त्या धावफलकावरती 18 गडी बाद झालेत एक पहिला गडी बाद झाल्यानंतर सौरभ भगत बाद झाले नवीन फलंदाज गेल्या मैदानावर अश्विन भोपे अजूनही संघाचा डाव सावरतोय आणि नवीन फलंदाज जातोय मैदानावर विलास भोपी आपली भूमिका बजावण्यासाठी विलास सुद्धा मैदानावर सरकलाय जयदीपला यश मिळाल्यानंतर त्याचा हुरूप वाढला असेल त्याचा कॉन्फिडन्स वाढला असेल आणि इथे आपण पाहतो तो जयदीप पुन्हा एकदा सज्ज होईल आपली पुढची कामगिरी दाखवण्यासाठी एकूण धावा आहेत त्या धावफलकावरती 18 गडी बाद गोलंदाज जयदीप टप्पा पडल्यानंतर चेंडूला उंची दिली ऑन साइडला खेळून काढला व्हेरी गुड स्ट्रोक चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमा पार फटका पाहायला मिळाला 6 धावेसाठी षटकार थँक्यू तर गुलाबी थंडीचा आठवण करून देणारा गीत कडाक्याच्या थंडीमध्ये सुद्धा प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेतो थंडगार हवा सुद्धा आहे आणि हिवाळ्याचा ऋतू सुद्धा आपण पाहतो आणि या हिवाळ्याच्या ऋतूमध्ये नाईट स्पर्धेला मात्र उधाण येते आणि या वाकडी गावामध्ये आपण ही भव्य दिव्य नाईट स्पर्धा पाहतोय विरोधी पक्ष नेत्या प्रीतमदादा म्हात्रे ही आपण ट्रॉफीज प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळते फुटवरचा वापर व्हेरी गुड स्ट्रोक आणखीन एक 6 एकदम कडक शॉट 6 धावेसाठी षटकार तर सन्माननीय भारत शेठ बोपी यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि इथे आपण पाहतोय नाव मोठं आणि लक्षण खोटं अशी कधी कधी आपल्या चांगल्या खेळाडूंची कामगिरी सुद्धा पाहायला मिळतोय जयदीपला संघाचा प्रमुख महत्वाचा गोलंदाज म्हटलं जातं पण त्याची केलेली धुलाई हा त्यांच्या संघासाठी चिंतेचा विषय बनलाय जयदीपच्या षटकामध्ये या मोठ्या धावसंख्या आल्यानंतर रिडगर संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय एकूण धावा आहेत 30 इथे प्रमुख गोलंदाज मागणं ठरलाय आणि शुभ संकेत ठरलाय ते फलंदाजी करणाऱ्या रिडगर संघाला गोलंदाज सज्ज होईल जयदीप ऑन साइडला पूल करतोय डीप स्क्वेअर लेग नशिबाची साथ रिडगर संघाला आणखीन एक चौकार 4 धावा खुशियों की बारात है पैसों की बरसात है खुशियों की बारात है पैसों की बरसात है सच्चे हो गए सारे सपने खुले नसीबा यार के देने वाला जब भी देता देता छप्पड़ फाड़ के थँक्यू डीजे नितीनचं कौतुक करायला पाहिजे छप्पर फाड के फलंदाजी सुद्धा पाहायला मिळते अडचणीच्या वेळी मदतीला धावून आला फलंदाज अश्विन मैदानावर सलामीला आलाय आणि सलामीवर फलंदाजी कशा पद्धतीची असायला पाहिजे याचं सुद्धा उदाहरण देताना फलंदाज अश्विन भोपे 7 चेंडूमध्ये 19 धावा संघाची धावसंख्या आहे ती 34 व्हॉट अ ग्रेट स्ट्रोक आणखीन एक षटकार कौतुक करावं लागेल पाठीराख्यांकडून कौतुक केलंय आणि या षटकामध्ये 4 षटकार 1 चौकार एकूण धावा ठोकल्या असतील या षटकामध्ये कॅल्क्युलेशन सुद्धा आपण पाहणार आहोत जयदीपचं षटक मागणं ठरलं 28 धावा या षटकामध्ये ठोकल्या आणि एकूण रिडगर संघाची धावसंख्या येते 40 धावा बघा पाठीराख्यांचा आवाज सुद्धा इथे पाहायला मिळाला कारण अश्विन आक्रमक बनलाय सलामीवीर फलंदाज घातक फलंदाज म्हटलं जातं आणि अश्विननं इथे चोख प्रत्युत्तर दिलंय झेललेला आपण पाहतोय
कॅच सोडण्याची परंपरा आणि जो झेल सोडला होता तो खेळ पाहतो किती महागड ठरलाय. सलग चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला कधी कधी असा क्रिकेटमध्ये सामना करावा लागतो आणि ते जयदीपच्या बाबतीत झालं. तो संघासाठी नेहमी बलकट गोलंदाजी करायचा, ताकदीची गोलंदाजी करायचा आणि आपल्या या गोलंदाजी धुलाई केल्यानंतर फलंदाजानं अक्षरशः पीस काढले आणि जयदीपच्या षटकामध्ये 28 धावा ठोकल्या. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय फलंदाजी करणारा संघ रिटगर संघ. एकूण धावा 40 धावा. गोलंदाज तयार. सोपान मात्रे. उर्वरित 2 गोलंदाजांना संघाचा डाव सावरावा लागेल. गोलंदाज तयार. सोपान मात्र्या. पहिला चेंडू पूल करतोय, उंच उडालाय, लॉफ्ट इन दी एअर. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. नरेश पाटील क्षेत्ररक्षक जो अप्रतिम झेल टिपला होता आणि आता मात्र चूक होतोय. नशिबाची साथ. धोका होता, धोका टळला. हरिग्राम संघासाठी मात्र फलंदाज धावबाद झालाय. आपण पाहतोय फलंदाज बाद होईल. विलासी ते बाद झालाय. दुसरा धक्का रिटगर संघाला. एकूण धावा असताना 42. उल्लू बनवून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला, बनवून मामाला मी माझ्या लाडाच्या हे माला, आलो आज घेऊन सिनेमाला. आणि आता मात्र मध्यरात्र सुरुवात झाली. सानिया डीजेचे डीजे ऑपरेटर डीजे नितीन हे सुद्धा मूड मध्ये आलेत. तर आपण पाहतोय धावसंख्या ती धावपलकावर 42. चांगली लढत सुद्धा पाहायला मिळतोय. मजबूत स्थितीमध्ये पारडं जड फलंदाजी करणारा संघ आपण पाहतोय रिटगर संघाचा. गोलंदाज तयार. सोपान मात्र्या. पुढचा चेंडू पहिल्या चेंडूवर सक्सेस सोपानला मिळाला. नवीन फलंदाज गेलाय मैदानावर. न्यू बॅट्समन आणि फलंदाज येतो संदेश भोईर. समोर फलंदाज खेळण्यासाठी सज्ज होईल. पुढचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूला लॉफ करतोय. U6 मनगती ताकदीचा वापर केला आणि आपली जादू दाखवली. छाप सोडतोय फलंदाज. 6 धावा. संदेश भोईरनं लगावलेला षटकार 6 धावेनं प्रथम फलंदाजी करत असताना रिटगर संघाने मजल मारले. 48 धावा. 2 गडी बाद. धावा आहेत 48. अश्विन भोपे अजूनही मैदानावर उभा आहे आणि त्यांच्याकडून त्यांच्या संघाला अपेक्षा असतील. गोलंदाज सोपानचे षटक ढेपाळताना क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. खराब पद्धतीचा क्षेत्ररक्षक पंचांनी इशारा केला का हा अवांतर चेंडू आणि अवांतरनं प्रथम फलंदाजी करत असताना रिटगर संघ 50 धावा पूर्ण झालेत. 50 धावांचा टप्पा ओलांडलाय. 4 षटकांचा सामना आहे आणि या 4 षटकामध्ये फायटिंग स्कोर जरूर उभा केलाय. अजूनही त्यांच्या हातामध्ये षटक आहे आणि येणारा षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. गोलंदाज तयार. सोपान मात्र्या. पुढचा चेंडू अश्विन साठी. व्हेरी गुड स्ट्रोक. क्रिकेट टेक्निक शॉट आणि ते दमदार फटका 4 धावेसाठी. थँक्यू. धुवाधार फलंदाजी. धावसंख्या ती 54. अश्विन भोपीसाठी कॅश प्राइज. रेवन भोपी यांच्याकडून 200 रुपयाचा कॅश प्राइज. अश्विन खेळतो मैदानावर. आतापर्यंत 3 षटकार 2 चौकार. 8 चेंडूमध्ये 29 धावा. तर सन्माननीय बाळाराम पाटील साहेब वाकडी यांना सुद्धा मी विनंती करेन आपण व्यासपीठावर यायचे. आपलं सुद्धा स्वागत. गोलंदाज सोपान मात्र्या. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. महेश जाधवनं गोलंदाजी केली. जयदीपचं षटक मागणं ठरलं. धावा दिल्या 28 आणि ते गोलंदाजी करते सोपान मात्र्या. फुटवरचा वापर. कोण रोखणार अश्विनला? कुणाला यश मिळत नाही. आणखीन एक मोठा फटका. षटकार. गोलंदाज तयार. सोपान मात्र्या. राईट आर्म ओव्हर द विकेट. आणखीन एक तडाखा. मात्र सीमारेषी लगत 6 धावा. U6 षटकार चौकारांची आतषबाजी. थँक्यू. तर
एकूण धावा आहेत त्या धावफलकावर 66 66 धावा धावफलकावर अश्विन मोपीच्या वैयक्तिकडे लेखाजोखा पाहूया तर आतापर्यंत 10 चेंडूमध्ये 41 धावा अर्धशतकाची खेळी इथे साकार करेल का अश्विन त्याचा पाठीराखा वर्ग सज्ज झालाय बरं हरिगाम संघाच्या गोलंदाजाने केलेल्या चुका गोलंदाजी केलेली धुलाई सामन्यामध्ये मात्र फलंदाजी करण्याचं संघाचं तगडं आव्हान तर सन्माननीय भारत शेठ बोपी यांच्याकडून अश्विन साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज एकूण धावा त्या धावफलकावर 66 आतापर्यंत धावसंख्येचा उच्चांक पाहायला मिळाला आणि इथे आपण पाहतो अजूनही एक षटकाचा खेळ बाकी वैयक्तिक 41 धावांचं योगदान देतोय गोलंदाजांचा घामटा कसा काढायचा हे दाखवून दिलं अश्विन आणि हरिगाम संघानं पहिल्या सामन्यामध्ये विगर संघाला आपल्या फलंदाजी आणि गोलंदाजीनं पराभूत केलं होतं त्या संघाला हा सामना मात्र खूप अडथळा निर्माण झालाय खूप मोठा कठीण प्रवास करावा लागतो या सत्रामध्ये गोलंदाज तयार धनंजय भोपी पहिला चेंडू फलंदाज खेळ अश्विनला स्ट्राइक देण्याचा मानस आणि मात्र कोंडीत अडकवलाय फलंदाज बाद झाला सुकेश भोपी मेन अंपायर इशारा केलाय वाईटचा कॉल मात्र फलंदाज धावाच्या रूपाने बाद असणार आहे एकूण धावा त्या धावफलकावर आपण पाहतोय 66 तर एकूण धावा आहेत त्या 67 चांगली दर्जेदार फलंदाजी पाहायला मिळाली तुफानी हल्ले चढवताना फलंदाज अश्विनला पाहते तोच अश्विन खेळण्यासाठी सज्ज होईल फुटबॉलचा वापर प्रत्येक चेंडू मी सीमा बाहेर लागवणारच ही खून गाठ मनाशी बांधल्या आणि ती जबरदस्त खेळी साकारतोय वैयक्तिक योगदान देतोय 45 आणि संघ पोहोचलाय एकूण धावा आहेत त्या 71 रन्स धावसंख्येचा डोंगर पाहायला मिळतोय गोलंदाज काही करू शकत नाही अश्विन वैयक्तिक योगदान देतोय 45 धावा पुन्हा एकदा चेंडूची लाईन आणि पाहिली शॉर्ट सिलेक्शन कार्पेटच्या माध्यमातून चेंडू पकडला जाईल दुसऱ्या धावेसाठी आणि फलंदाज 2 धावा पूर्ण वैयक्तिक योगदान 47 आणि सांघिक धावसंख्या ती धावफलकावर फलंदाजी करणाऱ्या रिडगर संघाची एकूण धावा आहेत त्या 73 धावा चांगली धावसंख्या पाहायला मिळतोय रिडगर संघाविरुद्ध हरिग्राम संघ धावसंख्येचा डोंगर उभा केलाय आणि या धावसंख्येचा डोंगर दुसऱ्या अंकामध्ये सुद्धा आपल्याला बरंच काही नाट्यमयता पाहायला मिळणार आहे अजूनही इथून 3 चेंडूचा खेळ बाकी 3 चेंडूमध्ये किती धावा जमवेल वैयक्तिक योगदान देतोय अश्विन 13 चेंडूमध्ये 47 धावा अश्विन तयार चेंडू उंच उडालाय इथे पाहायचे थोडा डिफिकल्ट एक धाव पूर्ण दुसरी धाव सुद्धा पूर्ण बघा पाठीराखे मात्र इथे खूप जल्लोष साजरा करताना एकूण वैयक्तिक खेळी 49 स्पर्धेमधील पहिला फलंदाज ठरेल का अश्विन अर्धशतकी खेळी साकारेल मध्ये इथं कानमंत्र दिलाय फलंदाज आपण पाहतोय चंद्रकांतनं कानमंत्र दिलाय तो अश्विनला कशा पद्धतीने तुला खेळायचं आणि अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी 3 चेंडूचा खेळ बाकी सावध पवित्रा दबाव पाहायला मिळतोय अश्विनच्या कारकिर्दीमधील हे त्याचं सुयश असणार आहे आणि पाहायचं अश्विन सज्ज झालाय अजूनही या षटकातील चेंडूचा आपण विचार केला 2 चेंडूचा खेळ बाकी 49 धावांचं योगदान देतोय संघाची धावसंख्या आहे ती 75 गोलंदाज धनंजय भोपी सुरुवातीपासून क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं महेश जाधव मात्र इथं गरम झालाय आणि त्याचं डोकं सुद्धा इथं पेटलंय का आपल्या गोलंदाजाने काय केलं आपल्या क्षेत्ररक्षकाने केलेल्या चुका अश्विन ओहो U6 बॅट वरती करायचं अश्विन प्रेक्षकांना आपण अभिवादन करायचं आणि प्रेक्षकांना विनंती करतोय अश्विन साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत भारत शेठ बोपी साहेब यांच्याकडून सुद्धा अश्विनवर कौतुकांचा वर्षाव आणि खऱ्या अर्थानं आज मैदान गाजवलं अश्विन आजची रात्र गाजवली रिडगर संघाच्या अश्विन बोपीनं खरी आपली अफाट गुणवत्ता केली आणि आपल्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये ही खेळी कोणी विसरणार नाही
आणखीन एक फटका, शेवट मात्र सुद्धा गोड केलाय. धाव संख्येचा डोंगर, एकही गोलंदाजाला ठेवलं नाही. एकूण धावा आहेत त्या 87. 0 धावसंख्येवर अश्विनचा झेल सोडला होता. त्या अश्विननं काय केलं, वैयक्तिक योगदान दिलं. एकदा जोरदार टाळ्या अश्विनसाठी. 17 चेंडूमध्ये 61 धावा. जीवदानाचा फायदा कसा मिळवायचा आणि आपल्या संघासाठी वरदान लाभलेला अश्विनचं कौतुक मात्र त्यांच्या पाठीराख्यांकडून जबरदस्त खेळी. अश्विनचं वैयक्तिक योगदान आपण पाहूया. 17 चेंडूमध्ये 61 धावा, 87 धावा, 88 धावांचं टार्गेट आणि सुन्न वातावरण आता मात्र हरिग्राम संघाच्या पॅव्हलियन मध्ये. तर नेक्स्ट मॅच, पुढचा सामना दुंद्रे संघाचा संघनायक. खानाव संघाचा संघनायक आणि दुंद्रे संघाचा संघनायक संपर्क साधायचे. मॉलिश तज्ञ आमचे डिसूजा हे सुद्धा बघा, त्यांना उद्या शांतिवन मध्ये जायचंय. मात्र अजूनही उद्या त्यांना 6 वाजता शांतिवनामध्ये जायचंय. मात्र आज आपण पाहतोय मॉलिश साठी प्रसिद्ध असलेले डिसूजा डॉक्टर यांना सुद्धा आपण स्टेजवर पाहतोय. तर व्हायब्रेशनल अंपायर, घारी सारखी नजर आणि मोरासारखे कान असलेल्या सँडी पालकर जेव्हा मैदानावर उभ्या असतात त्यांची नजर तेवढी सावध असते. आणि व्हायब्रेशनल अंपायर सँडी पालकर यांचं सुद्धा इथे आगमन, त्यांचं सुद्धा आम्ही या स्पर्धेमध्ये स्वागत करतोय. तर येणारे चेंडू आणि धावांचं अंतर सन्मान्य बालकृष्ण काना बोपी साहेब यांच्याकडून अश्विनला 2000चं कॅश प्राइज झाले अर्धशतकी खेळीसाठी. तर अश्विन आता मात्र बक्षिसांच्या वर्षाव त्याच्या जबरदस्त धमाकेदार खेळीनं प्रमोद घरत यांच्याकडून प्रमोदजी भगत साहेब यांच्याकडून 500 रुपये. तर अश्विन कमाई केली 3500 रुपये. आणखीन बक्षिसांचा वर्षाव सुद्धा असणार आहे. तर 2 फलंदाज मैदानामध्ये उतरले. 2 फलंदाज महेश जाधव सोपान, या फलंदाजाकडे सुद्धा क्षमता आहे. एकूण विचारासाठी टार्गेट आहे 88 धावांचा पल्ला पार करायचा आहे. 0 धावसंख्येवर बाद झाला होता. आपल्याला 2013चा विश्वचषक नक्कीच आठवेल. रिकी पॉन्टिंग संपूर्ण वर्ल्ड कप मध्ये एकही सामना खेळला नव्हता. मात्र फायनल मध्ये भारत संघाविरुद्ध रिकी पॉन्टिंगचा झेल सोडला होता आणि तिथे आपण पाहतोय 150 पेक्षा जास्त धावांची खेळी करून तिथे चॅम्पियन ठरला होता ऑस्ट्रेलियन संघ. तर झेल सोडण्याची परंपरा, कॅच सोडण्याची परंपरा क्रिकेटमध्ये किती घातक असते याचं उदाहरण पाहायला मिळालं अश्विनच्या धमाकेदार खेळीनं. रिडकर संघ विनंती आहे थोडा स्पीडअप करायचा आहे आणि तुम्ही वारंवार एकत्रित येऊ नका ही सुद्धा आपल्याला विनंती आहे. सन्माननीय सदानंद पालकर साहेब यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आलेत. गोलंदाज सज्ज होईल. पहिला चेंडू स्ट्रायकरला सोपान मात्र उरले ते फक्त आक्रमण. गोलंदाज तयार. पहिला चेंडू देवीदास भोपी सोपानसाठी. सुरुवातीपासून बॅटचं तोंड उघडलं. 0 धावसंख्येवर अश्विन भोपीला जीवनदान दिलं. क्रिकेट आहे, कधी क्रिकेटमध्ये जय आणि पराजय, हार आणि जीत ठरलेली असते. पण सामना जिंकायचा असेल तर चौकार षटकारांची आतिषबाजी इथे करावी लागेल. फटकेबाजी ही करणं सुद्धा अनिवार्य असणार आहे फलंदाजी करणाऱ्या हरिग्राम संघाला. गोलंदाज तयार. प्रहार करतो चेंडूला. डीप लॉंग क्षेत्राकडे चेंडू विसावतोय. 4 धावा, दमदार फटका. 4 धावेने संघ पुढे सरकणारे. एकूण धावा धावपलकावरती आपण पाहतोय. एकूण धावा इथे 4. तर दुंद्रे संघाचा संघनायक आपण यायचे टॉस साठी. खानाव संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटवर आला नाही आणि त्या चित्र मैदानावर आपण पाहतोय या चेंडूवर कोणती धावसंख्या नाही.
सोपान खेळतो फलंदाज मैदानावर महेश जाधव त्या आसुसलेला आहे, तो सुद्धा संधी मिळवेल का आपण स्ट्राईक रेलला येऊ आणि आपण सुद्धा धमाकेदार परफॉर्मन्स करू शकतो, आपण सुद्धा तुफानी खेळी करू शकतो, हा सुद्धा विश्वास आहे महेश जाधवला. मध्ये ते चित्र इथे सादर करावं लागेल. गोलंदाज तयार देवीदास भोपी. पुढचा चेंडू फ्रंटफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला कार्पेटच्या माध्यमातून ड्राईव्ह करतोय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू पकडतोय, सिंगल. पहिल्या षटकामध्ये महेश जाधवने दिल त्या 12 धावा मध्ये उर्वरित गोलंदाज सपशेल अपयशी ठरले, सपशेल निकामी ठरले, कारण अश्विनची तडाखेबंद खेळी जी मैदानावर घोंगावत होती आणि धावांचा वनवा आपण पहिल्या अंकामध्ये पाहिला. गोलंदाज तयार देवीदास भोपी. 4 चेंडू मध्ये धावा आपण पाहतोय, 5 धावा आल्यात, 22 ची सरासरी कायम राखायचं, 88 धावांचे टार्गेट सुद्धा विजयासाठी असणाऱ्या त्या फलंदाजी करणाऱ्या हरिग्राम संघाला. गोलंदाज तयार देवीदास भोपी. 4 षटकांचा सामना. चला विनंती करतोय नाणेफेक इथे संपन्न होईल. गोलंदाज तयार देवीदास. फुटवाचा वापर, चेंडू काहीसा खाली राहिला, सावकार षटकारांची आतषबाजी करावीच लागेल. सामन्याची सर्व सूत्र महेश जाधवनं हातामध्ये घेतली. आपले संपूर्ण गोलंदाज अपयशी झाल्यानंतर अजूनही वेळ गेली नाही. क्रिकेट कधी रंग बदलतो आणि हे ते काम करावं लागेल फलंदाज महेश जाधवला. तर झालेल्या नाणेफेकीमध्ये धुंद्रे संघानं नाणेफेक जिंकल्या, तर त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. एकूण धावा त्या धावफलकावरती, एकूण धावा 5 धावा. तर बघा रेडकर संघाचे पाठीराखे सुद्धा दूरवर उभे आहेत. आपल्या खेळाडूने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा पाहायला मिळतोय. मात्र जर इथे फटकेबाजी झाली तर सामना जिंकेल तो हरिग्राम संघ. देवीदास भोपी धावा दिल्या 5, एकी सफलता नाही. दुसरं षटक घेऊन येईल जेव्हा महेश जाधवनं पहिल्या षटकामध्ये दिल्या होत्या 12 धावा, 22 ची सरासरी कायम राखायचे. जयदीप चौधरीनं आपल्या षटकामध्ये दिल्या होत्या 28, सोपान मात्रेने दिल्या 26, धनंजय भोपीनं दिल्या शेवटच्या षटकामध्ये 21. तडाखेबंद खेळी केली होती अश्विननं. गोलंदाज तयार. पहिला चेंडू लॉफ करतोय आणि बिग शॉट 6 धावा. क्षेत्ररक्षकांना विनंती आपण एकत्रित यायचं नाही, आपण याची नोंद घ्या. रेडगर संघ. बहिया में कसी के सैया मारे लो कच्चा बहिया में कसी के सैया मारे लो कच्चा. थँक्यू. कांचन पालकर यांना आवडलेली धून. एकूण धावा धावफलकावर. आणखीन एक तडाखा, रॉकेट शॉट U6 डी फाईन लेगला दमदार स्ट्रोक 6 धावा. एकूण धावा त्या धावफलकावर 17. विजयासाठी अशाच फटक्यांची गरज आहे. सोपान मात्र मैदानावर आक्रमक झालाय आणि आक्रमक फटकेबाजी करणं ही त्याची ओळख आहे. मैदानावर खूनगाठ बांधून मैदानावर उतरलाय सोपान. आपल्याकडे सुद्धा ती ताकद आहे आणि आपल्या मनगटी ताकदीच्या साहाय्यानं 2 मोठे फटके लगावले सोपाननं. एकूण धावा त्या धावफलकावरती 17. गोलंदाज सज्ज होईल नरेश भोपिया. खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करतो, चेंडूला लॉंग ऑफ कडे, क्षेत्ररक्षक तैनात, सोपानने नकार दिला महेश जाधवला. 22 ची सरासरी कायम राखायचे आणि आता मात्र सामना उघड आहे. एकूण धावा त्या धावफलकावरती 18. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर पाहिलं तर थोडस दूर आहे. जेव्हा 12 चेंडू बाकी असतील आम्ही समीकरण तुमच्या समोर निश्चित मांडू. तर येणारे चेंडू आणि धावांचं अंतर आम्ही आता सांगणार नाही, कारण सुरुवातीपासून चेंडू आणि धावा सांगत राहिलं तर तो सामना फलंदाजी करणाऱ्या संघाला कठीण होत असतो. उर्वरित 2 षटकामध्ये जेव्हा हे समीकरण राहील तेव्हा आम्ही चेंडू आणि धावांचं अंतर तुम्हाला निश्चित सांगू. गोलंदाज तयार नरेश भोपी. महेश जाधव साठी खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटच्या पडण्यात आला नाही. सोपानला स्ट्राईक दिली. संघ मजल मारेल. विजयासाठी 88 धावांचं टार्गेट आणि संघ पोहोचलाय. एकूण धावा आहे त्या 19. पंचांचा इशारा थोडा स्पीडअप करायचंय.
आणि रिटकर संघ आपण वारंवार एकत्रित व्हायचं नाही, आपल्याला विनंती आहे. 1:18 गोलंदाज तयार. पंचांकडे अपील सुद्धा केली. नरेश बोबीचे षटक. सोपान 2 चेंडूवर आक्रमक फटके दाखवल्यानंतर इथे कुठेतरी धीर आला होता पाठीराख्याला, मात्र नरेशनं पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी केली. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. नरेश तयार. ड्राईव्ह करतो चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक तैनात. 1 धावसंख्या पुढे सरकेल. 12 चेंडूचा खेळ बाकी. 88 धावांचं टार्गेट आहे. विजय चेंडू आणि धावांचं अंतर आपण इथे पाहिलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी. 12 चेंडू 68 धावा. चला विनंती आहे डीजे नितीनला आम्ही आता मात्र थोडासा विश्रांती देऊ. 12 चेंडू 68 धावा. रिटकर संघ क्षेत्ररक्षण सजवायचे आपण आणि सचिन दादा मुंडे पुढचा सामना खेळणार आहेत. या स्पर्धेचे आमचे दानशूर दाते, जसं म्हटलं जातं दानशूर दाता शोधून सापडे, आणि या स्पर्धेसाठी आम्हाला बाईक स्पॉन्सर केली सचिन दादा मुंडे यांची. आणखीन एक खासियत आहे, हरिग्रामच्या स्पर्धेमध्ये त्यांनी संचालक ट्रॉफीमध्ये LED पुरस्कृत केली होती स्पॉन्सर, आणि तेच LED घरी घेऊन गेले. ही त्यांची ओळख आहे. केवळच्या स्पर्धेसाठी त्यांनी ट्रॉफीज स्पॉन्सर केली होत्या आणि तिथे सुद्धा त्यांचा संघानं प्रवास केला होता, आणि या स्पर्धेला त्यांनी बाईक स्पॉन्सर केल्या आणि पुढचा सामना सुद्धा ते खेळणार आहेत. तर खानाव संघाला सपोर्ट करण्यासाठी संदीप पाटील साहेब असतील, लऊ पाटील, समाधान ठोंबरे आणि वैभवदादा पाटील मानगर यांची उपस्थिती पाहतोय. पांडुरंग पाटील असतील, संपूर्ण सपोर्ट करणारा त्यांचा वर्ग सुद्धा आपण यांना सुद्धा व्यासपीठावर पाहतोय. एकूण धावा 20 चेंडू आणि धावांचं अंतर मोठा. 11 चेंडू आणि 68 धावांची गरज. महागुरु MD गडके सर आमच्या समेत जॉईंट झालेत. गुलाबी थंडी आहे आणि काश्मीरवरून आणलेला स्वेटर त्यांनी परिधान केलंय आणि त्यांना अजिबात थंडी वाजत नाहीये. ऑन साइडला प्रहार करतोय बिग हिट. 10 चेंडू आणि 62 धावेची गरज. 10 चेंडू आणि 62 धावा. तर MD गडके सर यांनी जो स्वेटर परिधान केलाय तो एकनाथजी भोपी साहेब पुरस्कृत हा स्वेटर आहे. तर चेंडू आणि धावांचं अंतर 11 चेंडू आणि पंचांचा इशारा आलाय, वाईटचा इशारा येईल. कॅल्क्युलेशन आम्ही तुमच्या समोर मांडू. 11 चेंडू आणि 67 धावेची गरज. सोमनाथ पाटील वाजे आमच्या समोर स्कोरिंगची भूमिका. गोलंदाज तयार. जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा रेषा बाहेर. दणदणी स्ट्रोक. 6 धावा. 88 धावाचा पल्ला पार करायचा. एकूण धावा आहे त्या धावपलकावरती. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या आहे ती 27. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी. आता मात्र गरज असेल सोमनाथ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 27 धावा. 9 चेंडू 55 धावा. 9 चेंडू 55 धावा. एकूण धावा आहे ते 27. शेंगदाणे विकणारे आमचे मामा बघा अजूनही शोध येत नाही. बाबा घ्या आणखीन एक स्ट्रोक. मात्र जरी दुवादार फलंदाजी केली तरी सामना कठीण असणार आहे. येणारे चेंडू 8. कंपल्सरी चेजिंग सुद्धा स्पर्धेचा नियम आहे. 88 धावांचा पल्ला पार करायचा. सोपान मैदानावर आग इथे मात्र तडाखा निर्माण करतोय. येणारे 8 चेंडू आणि 49. 8 चेंडू 49. सोपान मात्र आतापर्यंत लगवलेत एकूण 5 षटकार 1 चौकार आणि वैयक्तिक केली सोपानची सुद्धा आपण इथे पाहणार आहोत, जिथे अश्विननं आपल्या संघासाठी खूप बहारदार खेळ केला.
सोपान पुन्हा एकदा सज्ज होईल. चेंडू आणि धावांचं अंतर 8 चेंडू आणि 49 धावेची गरज. गोलंदाज सज्ज झालाय. जयवंत पाटील विचार करायला भाग पाडलेत. गोलंदाजांसाठी नवीन तंत्र इथे वापरावं लागेल. सोपान मात्र आक्रमक झालाय. 8 चेंडू मध्ये 48. सामना थोडासा अवघड आहे. प्रत्येक चेंडू मध्ये हाणामारी ही करावी लागेल आणि ती हाणामारी करण्याच्या तयारीमध्ये गोलंदाज सज्ज होईल. पुढचा चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र सामन्यामध्ये एक कब्जा निर्माण केला जाईल. सिंगल असेल. चेंडू शिल्लक राहिले 7 आणि विजयासाठी हव्यात. आता मात्र खूप मोठा पल्ला, मोठं लक्ष, 88 धावांचा पाठलाग करायचा. 7 चेंडू आणि 48 धावा. एकूण धावा आहेत त्या धावपलकावरती 40 धावा आहेत त्या धावपलकावरती 40. 7 चेंडू आणि 48. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कुठली धावसंख्या नाहीये. 6 चेंडू आणि विजयासाठी 48 धावेची गरज. तर चर्चासत्रासाठी पुन्हा एकदा आमचे महागुरु MD गडके सर येतील. जो सोमनाथ पाटील वाजे यांनी मुरबाडच्या म्हसा जत्रेवरून आणलेला स्वेटर हा सर्वांनाच आवडलाय. काय म्हणाले प्लीज. तर मैदानाकडे लक्ष वेधूया. एंटरटेनमेंट तर थोडं मनोरंजन, हास्याचे फवारे सुद्धा आपण इथे पाहतोय. काल अमित मात्रे जो इथे प्रेक्षकांची एंटरटेनमेंट करण्यासाठी होत्या. तर चेंडू आणि धावांचं अंतर. आता सामना मात्र खूप कठीण आहे. सुरुवात मात्र इथे आपण पाहतो दमदार झाली नाही. सोपान मधल्या फळीमध्ये आक्रमक झाला होता आणि त्यानंतर हा सामना